लोकहित माध्यम, लोकांच्या हिताचं माध्यम. परिषद घेण्यापाठीमागचा उद्देश नेमका काय आहे, काय सांगा? नगर परिषदेमध्ये निवडून आल्यावर आपल्या कार्यकाळातील पहिले प्राधान्याची 3 कामे कोणती असतील, काय सांगा? रस्ते, लाईट आणि पाणी. आपल्या प्रभागामध्ये रस्ते, ड्रेनेज, कचरा व्यवस्थापन सुधारण्यासाठी ठोस उपाययोजना म्हणून आपण काय करणार आहात? सगळ्यात पहिलं तर इथं चालणारा भ्रष्टाचार बंद करणार. कचरा उचलण्यापासून ते पार कचरा जिरवण्यापर्यंत जो भ्रष्टाचार होतो तो भ्रष्टाचार थांबवणार. तो जो जनतेने टॅक्स मध्ये भरलेला पैसा आहे तो जनतेला कचरा व्यवस्थापनाच्या सुविधेत परत देणार. महिला, ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांसाठी कोणत्या विशेष योजना आपण राबवणार आहात त्याबद्दल? महिलांसाठी प्रत्येक घरी प्रत्येक दारी आमची महिला उद्योगवारी ही एक योजना आम्ही राबवणार आहे की ज्यामध्ये महिलांना स्वतःचं शिक्षण 10वी-12वी झाल्यानंतर व्यवसाय करण्यासाठी जो निधी उपलब्ध करून द्यायचा आहे तो नगर परिषदेकडून आणि बँकेकडून आम्ही मिळवून देणार आहोत. आणि वयोवृद्ध महिलांसाठी श्रावण बाळ योजना आहे. ती श्रावण बाळ योजना आम्ही केंद्र शासनाची पूर्णपणे आपल्या विभागातल्या प्रत्येक घराघरामध्ये जाऊन ती राबवणार आहे. वयोवृद्ध पुरुषांसाठी जे खरंच ज्येष्ठ नागरिक आहेत त्या ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र जे असतात ते प्रत्येक विभागामध्ये कमीत कमी 5-5, 6-6 विरंगुळा केंद्र उभं करणार की जेणेकरून ते वयोवृद्ध पुरुष कुठल्याही मानसिक तणावात येऊ नये. दिव्यांगांसाठी काय करणार? दिव्यांगांसाठी विशेष म्हणजे उद्योग व्यवसाय आणि त्यांच्या शिक्षणाचा पूर्ण खर्च नगर परिषद करेल. सुशिक्षित, असुशिक्षित, तरुण, बेरोजगार युवकांसाठी काय संधी आपण निर्माण करणार आहात? जशी ज्याची योग्यता त्या पद्धतीने त्याला काम, पण एकही हात कामाशिवाय ठेवणार नाही. ज्याही घरामध्ये कोणती व्यक्ती काम नाहीये त्यांनी आमच्याशी संपर्क साधायचा. नगर परिषदेचे नगराध्यक्ष झाल्यावर प्रत्येक घरामध्ये काम करणारा माणूस हा तुम्हाला निदर्शनास येईल. एकही घर असं ठेवणार नाही की ज्याच्यामध्ये कुणालाही काम नाहीये. आरोग्य केंद्र व शाळेची गुणवत्ता वाढवण्यासाठी आपण काय करणार आहात? सगळ्यात पहिलं तर शिक्षकांची गुणवत्ता चेक करणार. शिक्षकांच्या गुणवत्तेमध्ये कसा भर काढता येईल, शिक्षकांची गुणवत्ता कशी वाढवता येईल याच्याकडे लक्ष देऊन प्रत्येक तो विद्यार्थी ढ असो किंवा हुशार असो या दोघांनाही चांगल्या पद्धतीचं शिक्षण कसं देता येईल याच्याकडे फोकस करणार. नगर परिषदेमध्ये पारदर्शक कारभार कसा राबवणार? कोतवाल साहेब देत आहे उत्तर. सर्वात पहिल्यांदा आपली नगर परिषद जी आहे ती खूप नव्याने आहे. तर सर्वात पहिल्यांदा रेडी? सर्वांना नमस्कार. तुम्ही जे प्रश्न विचारला आहे की पारदर्शकता कशी राबवणार, आत्ताच्या घडीला पारदर्शकता राबवण्याचे सर्वात साधं आणि सोपं माध्यम आहे सर्व गोष्टी ऑनलाईन करणं. परंतु अगदी महाराष्ट्र शासन असेल किंवा बाकीचे जे स्थानिक स्वराज्य संस्था असतील त्यांचे प्रशासन असेल, अर्ध्या गोष्टी ऑनलाईन अर्ध्या ऑफलाईन असा सगळा सगळा गोंधळ आहे. इन्फ्रास्ट्रक्चर ते ज्यासाठी लागतं ते इन्फ्रास्ट्रक्चर न देता आमचा सर्व्हर डाऊन आहे, आमच्या साईटला वेबसाईटला इश्यू आहे, असले गोंधळ होणार नाही याची खात्री करू. जेव्हा जी नवीन सिस्टम ऑनलाईन येईल नगर परिषदेच्या माध्यमातून तिथे ती सिस्टम चांगल्या इन्फ्रास्ट्रक्चर उभी राहील आणि प्रत्येक गोष्ट ती ऑनलाईन कशी करण्यात येईल याची आम्ही पूर्णपणे काळजी घेऊ. आत्ताचं उदाहरण द्यायचं झालं तर अगदी आजच्या घडीला नगर परिषदेमध्ये जर आम्ही चलन भरायला गेलो तर आम्हाला सांगितलं तो ऑनलाईन नाही, तुम्ही कॅशमध्ये चलन भरा, अशी ही अवस्था आहे. तिथपासून ते आम्हाला अगदी प्रत्येक गोष्ट ऑनलाईन करायची आणि त्यासाठी आम्ही पूर्णपणे प्रयत्न करू. नगर परिषदेची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी आपण काय उपाययोजना करणार आहात? सर्वात जास्त जर आपण बाकी महानगरपालिका बघितल्या आणि इतर सगळीकडेच पाहिलं
तर काय होतं की साठलोटाचा प्रकार चालू आहे. म्हणजे जाणीवपूर्वक या सुविधा ज्या पद्धतीनं शासकीय पद्धतीने द्यायला पाहिजे तिला दिली जात नाही. उदाहरणार्थ द्यायचं म्हणलं तर आजच्या घडीला जर तुम्हाला तुमच्या भागामध्ये बॅनर लावायचा असेल तर एकही शासकीय किंवा जी ठरवून दिलेली जागा कुठली उपलब्ध नाही. आणि याच्यामुळं बराचसा मोठा निधी हा बुडत असतो ना, नगर परिषदेचा निधी त्यांना मिळत नाही. मग ती घरपट्टी असेल या प्रकारचं मार्केटिंग तिथे करताना शक्य आहे आणि यातनं निधी उभारणं शक्य आहे. त्याचबरोबर इतरही योजना ज्याच्यामधनं जर आपण राबवू शकलो की प्रत्येक गोष्ट द्यायची त्यांना सुविधा द्या, त्याच्या बदल्यामध्ये मिनिमल चार्ज केव्हा करा आणि त्यातनं रेव्हेन्यू वाढवा. घरपट्टी आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार आहेतच. आपण जे टॅक्स भरतो त्याच्यामध्ये म्हणून घनकचरा, पाणी आणि सगळे टॅक्स त्याच्यामध्ये इन्क्लुडेड आहेत. पण याच्याही पुढे जाऊन तुम्हाला जर काही मार्केटिंग करायचं असेल, तुम्हाला आता बॅनर लावायचा असेल किंवा अजूनही जास्त प्रमाणात स्रोत निर्माण करता येतात तर त्या स्रोतावर नक्कीच काम केलं जाईल. महाराष्ट्रातील नवीन बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी लोकहित माध्यम या न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.